महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराने याला विरोध करण्यासाठी महानगरपालिकेतला भ्रष्टाचार गाडण्यासाठी थोड्याच वेळात मनसे आणि शिवसेनेच्या वतीनं एका मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ठाण्याच्या गडकर रंगायतन या ठिकाणाहून या मोर्चाची जरी सुरुवात होणार असली तर मोर्चाची सांगता महानगरपालिका मुख्यालय या ठिकाणी होणार आहे। 5 पखाडी परिसरामध्ये हा जो काही मोर्चा येणार आहे, आराधना सिनेमाच्या मार्गे हा मोर्चा थोड्याच वेळात जो ज्या ठिकाणी आंदोलन किंवा मग ज्या ठिकाणी मोर्चा होणार आहे 5 पखाडी महानगरपालिका मुख्यालय या ठिकाणी येणार आहे। मुख्यालयाच्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे। मनसे आणि शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी वातावरण निर्मिती केल्याचं आपल्याला चित्र दिसून येत आहे। ही जी काय वातावरण निर्मिती आहे, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महानगरपालिकेच्या जे काय निवडणूक आहे ही खऱ्या अर्थानं आजची नांदी समजावी लागेल। आपण बघू शकतो की बॅनरबाजीच्या माध्यमातून या ठिकाणी तसेच झेंडे लावून देखील या ठिकाणी वातावरण निर्मिती करण्यात आलेली आहे। महानगरपालिका मुख्यालय या ठिकाणी असणाऱ्या 5 पखाडी परिसरामध्ये जेव्हा मोर्चा पोहोचेल त्यावेळेस मोर्चा म्हणजे ज्या ठिकाणी जे काही संबोधित करणारे व्यक्ती आहेत त्यांच्या मागच्या साईडला किंवा मग जे का स्टेज आहे स्टेजच्या मागच्या बाजूला खूप मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। वाहतुकीचं नियंत्रण देखील या ठिकाणी केलं जाणार आहे। खास करून SRPFच्या तुकड्या देखील या ठिकाणी आणण्यात येणार आहेत। ज्यावेळेस मोर्चाला सुरुवात होईल तसंच ज्यावेळेस मोर्चाची सांगता होईल त्यावेळेस देखील आपण बघू शकतो की हा जो काय पोलीस बंदोबस्त आहे याची कुमक देखील वाढवण्यात येणार आहे। एकीकडे बॅनरबाजी, झेंडे आणि दुसरीकडे पोलीस यांच्या मदतीनं आजचा जो काय मोर्चा आहे हा होणार आहे। हा मोर्चा होत असताना दुसरीकडे मात्र ज्या CCTVच्या माध्यमातून देखील मोर्चावरती निगराणी ठेवली जाणार आहे। त्यामुळे नक्कीच हा जो काय मोर्चा निघेल त्यामुळे ठाणे शहरामध्ये शिवसेना आणि मनसे यांच्या युतीची नांदी आपल्याला दिसून येणार आहे। कॅमेरामॅन नितीनसह विकास काटे, साम TV न्यूज, ठाणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।